राज्यामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळा प्रकार समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले, मात्र 8 महिने झाल्यानंतरही त्यांचं व्हॅलिडिटी मिळाली नसल्यामुळे आता हे विद्यार्थी चिंतेत आहे। त्यांनी पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला, मात्र अनेक दिवस उलटल्यानंतर त्यांनी व्हॅलिडिटी न दिल्यामुळे कॉलेज आता जी त्यांची ॲडमिशन होतं ते रद्द करणार आहे आणि या सगळ्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आलेले आहेत। नेमकं काय घडलं हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत एक विद्यार्थी आहेत। काय घडलं, तू कधी प्रमाणपत्र काढलं होतं? प्रमाणपत्र काढण्यासाठी 2-3 महिने काढले होतं. त्यानंतर व्हॅलिडिटी 6 महिने निघू शकते असे म्हणे, पण आज 8 महिने झाले पण व्हॅलिडिटी काही देईना. त्यासाठी कॉलेज आम्हाला मुदत दिली होती, पण व्हॅलिडिटी नाही निघाल्यामुळे कॉलेज आमचं ॲडमिशन कॅन्सल करू शकतो. बरं, अजून काही आपल्यासोबत विद्यार्थी आहेत? दीदी, काय घडलं? कधी तू ॲडमिशन घेतलं? कशासाठी ॲडमिशन घेतलं? आणि आत्ता काय घडलेलं आहे सगळं? आम्ही व्हॅलिडिटी डिसेंबरमध्ये टाकलेली होती काढण्यासाठी. त्यांनी आम्हाला 6 महिन्यांची मुदत दिली होती. आता 8 महिने झाले तरी आमची व्हॅलिडिटी निघालेली नाही आहे. आणि आता आम्ही इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला, संदीप फाउंडेशन कॉलेजमध्ये. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 10 दिवसामध्ये आम्हाला व्हॅलिडिटीसाठी काढून द्या, नाहीतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. 10 दिवस झाले, आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो 10 दिवसातही. त्याआधी आम्ही सगळे कागदपत्र त्यांना दिलेले होते, तरी ते आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही. बरं, आता किती दिवस झाले? 8 महिने झाल्याचं तुमच्या वडिलांनी सांगितलं. काय काय त्यांनी कारणं सांगितले व्हॅलिडिटीच्या विभागाने त्यांनी तुम्हाला? खूप कागदपत्रे मागितली, हे द्या ते द्या. मग आम्ही सगळेच दिले, कुठलेच कागदपत्राची कमी पडू दिली नाही, पण तरी ते आम्हाला व्हॅलिडिटी देत नाहीत. जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नसल्याचं वाटतं तुम्हाला? हो. बरं, ते पालक देखील आपल्यासोबत आहेत. कधी तुम्ही गेला होतात आणि आता काय सगळी परिस्थिती निर्माण झाली? आम्ही 26/12/2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी फाईल दाखल केली ती समाज कल्याणला. त्याच्यानंतर 4-5 व्हिरिंग झालेले आहे. व्हिरिंगच्या वेळेस त्यांना जे जे डॉक्युमेंट मागितले होते टोटल त्याची पूर्तता आम्ही केली. आणि आज ते आम्हाला असं सांगतायत की तुमचा आजोबा कुणबी आहे आणि तुमचा पणजोबा मराठा आहे. मराठा कुणबी हे एकच आहे. आमची आजोबाची नोंद सापडलेली कुणबी, त्या आधारावर आम्हाला डॉक्युमेंट मिळाले. आणि डॉक्युमेंट जेवढे लागले तेवढे आम्ही त्यांची पूर्तता केलेली आहे. बरं, प्रमाणपत्र मिळालं मात्र व्हॅलिडिटी मिळत नाही. काय वाटतंय सगळं बघून? नाही, आमच्यावर अन्याय होऊ राहिला, मराठा समाजावर अन्याय झाला. मी एक गरजवंत मराठा शेतकरी कुटुंबातला आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे मुलींची कॉलेजला फी भरण्याची. आम्ही कॅप राऊंडच्या माध्यमातून कुणबीमधून फॉर्म भरून आम्ही ॲडमिशन घेतलं, फीज भरली. फीज भरल्यानंतर कॉलेजचं आम्हाला असं आलं का व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आम्हाला द्या, नाही तर तुमच्या मुलीचं ॲडमिशन कॅन्सल होणार. बरं, जर हे ॲडमिशन रद्द झालं पूर्ण वर्षही वाया जाऊ शकतं मुलीचं. वर्ष वाया जाणाऱ्यांना आम्हाला टोकाची भूमिका घ्यावा लागणार. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्याकडे पैसे नाही आहे. मी भूधारक शेतकरी आहे. बरं, अजून काही देखील त्याच्या कुटुंबातले लोक आपल्यासोबत. काय घडलं, तुम्ही होता तिथे? प्रथमतः सर्वांना जय शिवराय. मी गणेश पाटील कदम, मराठा समन्वयक वैजापूर. सातत्यानं वैजापूर तालुक्यातील 1280 नोंदी निघाल्या आणि त्या माध्यमातून आमचे सर्व मराठा समन्वयकांनी अनेक गावातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र काढून दिलं. पण खऱ्या अर्थानं कुचंबना अशी होते की आता या विद्यार्थ्यांचं आम्ही कुणबी प्रमाणपत्र काढून दिलं, 8 महिने झाले, व्हॅलिडिटी टाकलेलं आहे. हे बघा, आता ही जी विद्यार्थिनी आहे हिचे खापर पंजोबा आहे त्र्यंबक निवृत्ती ह्या नावाची कुणबी नोंद निघालेली आहे. भादली खरंच गावचे लोक आहेत आणि ही नोंद निघाल्यानंतर आता या सगळ्या लोकांचे आम्ही प्रमाणपत्र काढले आणि व्हॅलिडिटीला दिले असता 4 हिअरिंग यांच्या झाल्या. काल आम्ही समाज कल्याण विभागाला त्या अधिकाऱ्यांसंग संगणक साधत असताना त्यांनी एकच सांगितलं का त्र्यंबक निवृत्ती यांची जी कुणबी नोंद आहे ही यांचे खापर पंजोबा आणि त्यांचे वडील जे आहे निवृत्ती कुशाबा हे मराठा आहे. मग बघा, आता 4 पिढ्या जर नोंद असेल आणि तुम्ही जर पाठीमागं जात असेल तर 100% कुठंतरी अधिकारी कुठल्या तरी वेगळ्या भावनेने मराठा समाजांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे. आणि हे जर कदाचित आज उद्या जर नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वच मराठा समाजातील विद्यार्थी असेल, पालक असेल, हे आंतरवलीसाठी या ठिकाणी आम्ही कूच करणार आहे आणि आमच्या या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण जर ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक झालं तर 1 वर्ष वाया जाईल. आणि आत्ताच त्यांचे वडील म्हणाले की आम्ही आत्महत्या करू, परंतु मी त्यांना विनंती करतो की आत्महत्यासारखं पाऊल आपण करू नये, कारण आपले लेकरबाळ उघडे पडतील. अनेक आमच्या मराठा युवकांनी या अगोदरसुद्धा आत्महत्या केलेल्या आहे आणि जरांगे पाटीलसुद्धा आवाहन करतात की कोणी आत्महत्या करू नये. तरी मी पुनश्च एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून या शासनाला आणि सरकारला जाहीर आवाहन करतो की ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि असं आपण पाऊल उचलावं. आणि कुणबी समितीच्या माध्यमातून शिंदे समितीची कमिटी आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे.
असं असताना जर कदाचित समाज कल्याणचे अधिकारी जर म्हणत असन का त्या खापर पंजोबाचे जे वडील आहे निवृत्ती कुशेबा हे मराठा आहे, आता मराठा आणि कुणबी एक असल्यामुळे वेगळं काही बोलण्यासारखं नाहीच. तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपण या गोष्टीला न्याय द्याल आणि वाचा फोडाल अशी सर्वांच्या या पालकांच्या वतीनं भातली असेल, खरंच असेल, आणि तमाम वैजापूर तालुक्यातील जे आहे आता बरेच प्रलंबित प्रश्न तिथं व्हॅलिडिटी जे आहे नुसता हा भादली आणि खरंच पुरता मर्यादित नाही. आपण बघितलं की अशा पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांची अर्ज करण्यात आला होता, मात्र 8 महिन्यांपासून त्यांची व्हॅलिडिटी रखडण्यात आली. 6 महिन्यांचा कालावधी सांगण्यात आला होता, मात्र 8 महिने उलटल्यानंतरही त्यांना व्हॅलिडिटी मिळाली नाही. या सगळ्या विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश घेतला, मात्र आता त्यांना वेळेत व्हॅलिडिटी न मिळत असल्यामुळे आणि वेगवेगळे कारणं देत असल्यामुळे त्यांचा प्रवेश रद्द होण्याची भीती शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि पालकाच्याही डोळ्यात आपल्याला अश्रू पाहायला मिळालं. त्यामुळे सरकारने आमच्या या सगळ्या गोष्टीकडे प्रामुख्याने बघावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशीच भूमिका या सगळ्यांची आहे. माझा सहकारी दीपक अनर्तेसोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.